बदलापूर पालिकेची निवडणूक शिगेला पोहोचली आहे. दोन मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात टोकाचा प्रचार करत आहेत. भाजपची धुरा 25 वर्ष आमदार असलेले आमदार किसन कथोरे सांभाळत आहेत. जणू काही तेच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत, तर शिंदे शिवसेनेची बाजू शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे एका हाती सांभाळत आहेत. या प्रचारात आमदार किसन कथोरे हे वयाने ज्येष्ठ असूनही 25 वर्ष या भागाचे अपवाद वगळता सतत सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून काम केलेले आहे. पण ते कोणत्याही विकास कामावर किंवा आपल्या भविष्यातील योजना यावर न बोलता फक्त पालिकेतील भ्रष्टाचार आणि वामन म्हात्रे यांच्या विरोधात भाजपच्या प्रचार सभेत भाषणे करतात. यावर बदलापूरकर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. बदलापूर पालिकेत 11 वर्ष भाजपची सत्ता होती, तसंच युतीत भाजप बाकी काळात सुद्धा सत्तेत होती. आता आमदार भाजपचे आमदार आहेत, तरी सुद्धा ते पालिकेच्या भ्रष्टाचारावर कसे काय बोलतात असा प्रश्न मतदार विचारत आहेत. आमदार किसन कथोरे यांना ते भाजपचे आमदार आहेत याचा वयोमानानुसार विसर पडलेला दिसतोय असे लोक थट्टेने बोलतात. त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांच्या 2019ची विधानसभा निवडणुकीची बदलापूर शहर व ग्रामीण भागातील धुरा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी तन मन धनाने लढवली होती. त्यानंतर लोकसभेच्या 2024च्या निवडणुका पार पडेपर्यंत वामन म्हात्रे हे आमदार किसन कथोरे यांच्या गळ्यातील ताईत होते. लोकसभेचे निकाल लागले, त्यात भाजपचे कपिल पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर 5 वर्ष आमदार किसन कथोरे यांचे लाडके वामन म्हात्रे अचानक भ्रष्टाचारी कसे झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात आमदार किसन कथोरे यांनी कधीही बदलापूर पालिकेच्या कोणत्याही भ्रष्ट प्रकरणांचा कधीही पाठपुरावा केला नाही. पालिकेत अनेक अधिकारी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून निघून गेले, परंतु आमदार किसन कथोरे यांनी आपल्या पदाचा वापर करून या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांच्याच पक्षाचे अभ्यासू नगरसेवक संभाजी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना काळातील भ्रष्टाचार, पंतप्रधान आवास योजना, धूर फवारणी असे एक ना अनेक प्रकरणे उघडकीस आणली. त्यांच्या तक्रारी केल्या. आमदार किसन कथोरे हे सुद्धा आता यात लक्ष घालणार आहेत असे पत्रकार परिषदेत म्हणाले, पण एकाही प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्याच पक्षाचे सगळे माजी नगरसेवक हे पडद्यामागून ठेकेदारी करतात. आज 10 वर्ष झाली शहरातील सफाईचे ठेके मुदत संपली, परंतु त्यांच्या निविदा का नाही काढत अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली नाही. यात सफाई कामगारांना पगार न देणे, खोटी बिलं काढणे हे सगळे प्रकार होत असल्याचे स्पष्ट दिसत असले तरी आमदार किसन कथोरे मूग गिळून गप्प का बसल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या विरोधात आमदार किसन कथोरे यांची ओरड सोयीस्कर आहे असे बोलले जाते. फक्त सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे असे मतदारांची भूमिका आहे. तुम्हाला काय वाटते या भूमिकेबद्दल? कॉमेंट करून आपली भूमिका स्पष्ट करा. शेअर, फॉलो करा. 1.5 लाख दर्शक संख्या असलेली एकमेव वृत्तवाहिनी.